हाय नमस्ते. तर आज आम्ही चाललेलो आहोत गावाला. मेहंदी कशी रंगली आहे माझी आणि हो सगळं सांगते तुम्हाला. आता सगळे पाहुणे आलेत, सगळं जेवण खाणं चालू आहे. मंडळी, तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या या चॅनलवर हार्दिक स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि आनंदाचा जाओ. तर आज नाही आहे, म्हणजे लग्न सराई चालू आहे आणि लग्न आहे, कोणाचं आहे हे सगळं काही मी सांगत बसलेली नाही आहे, पण आज सांगते की माझ्या घरातलं लग्न आहे, माझ्या पुतणीचं म्हणजे सख्या पुतणीचं लग्न आहे आणि आज आम्ही गावी निघालेलो आहोत. बाकी सगळं मेहंदी वगैरे सगळं झालेलं आहे, हे पाहू शकता तुम्ही मेहंदी आणि नवरीची मेहंदी वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता गावाला निघतोय. गावाला आम्ही माझ्या धीरांच्या गाडीतून जाणार आहोत, म्हणजे त्यांची 4 व्हीलर आहे आणि बाकीचे सगळे आमचे धीर वगैरे म्हणजे वरमाई वगैरे सगळे गावाला गेलेत, आम्हीच राहिलो आहे आणि आता आम्ही हे लास्ट आम्ही सगळे चाललेलो आहोत आणि चला सगळी तयारी झाली आणि चला आता गाडी घेऊन आलेले आहेत, तर गाडीची पूजा करायची आपल्याला. आता तिथून गाडीची पूजा करूया आणि मग आपण तिथून जेवून लगेच निघणार आहोत. चला गेली जाणार ते हे काढले त्याच्यावर पण माऊली हा पुढे उभा राहा, तिकडे गाडीच्या आतमध्ये उभा केलं ना, काढला चला नेहमीप्रमाणे घाटात ट्रॅफिक लागले. हा मग आणि आम्ही गाडी हळू चालवली. होय घाटात हळू गाडी चालवत होती. घाटात गाडी हळू का चालली होती. तुम्ही ब्लॉग बघा म्हणजे तुम्हाला कळेल किती अडकलेली गाडी. आता आलोय आम्ही. कुठे आलोय तुषार? कुठे आलोय आपण? कुठे आलो? तळेगाव टोल नाक्याला पोहोचलोय आम्ही. किती वाजता? 4 वाजता निघालो असो. 4 वाजता निघालो. आता बघूया घरी किती वाजता पोचतं. आणि ट्रॅफिक खूप आहे, घाटात पण खूप ट्रॅफिक होतं. आता किती वाजले? 7:15 वाजलेले. चला आता घरी पोचल्यानंतर घरी पोचेपर्यंत आपला ब्लॉग कंटिन्यू राहणार आहे आणि चला. ओ आणि मामाच्या हातात बघा किती नवरी बघा आमची कंटिन्यू फोनवर नवरदेवाचे फोन. कुठे पोचली, कुठे आलीस, कुठं कधी पोचणार. हा मेहंदी बघू किती रंगली आहे.
हळू पी सांडची बीट धक्का दे. कशाला इथे जातोय? नको माऊ. वाजलेले आहेत 10:30 म्हणजे साधारणतः 10:30 नाही 11 वाजलेत. आणि तुम्हाला एक सांगायचं होतं की आमचा खूप मोठा प्रॉब्लेम झालेला. म्हणजे जर समजा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता तर साधारणतः आम्हाला पुन्हा 1 ते 1.5 तास मागे जावं लागणार होतं. आणि आम्हाला बहुतेक पोचायला आता जर समजा 12:30-1 वाजेपर्यंत पोचलो असतो, जर समजा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला नसता तर आम्हाला साधारणतः सकाळच झाली असती पोचायला. तर प्रॉब्लेम काय झालेला, आम्ही म्हणजे लोणंदच्या जवळ म्हणजे जवळ 2 किलोमीटरवर असताना म्हणजे लोणंदमध्ये पोचलो नव्हतो, लोणंद जवळ पोचलेलो, अगदी 2 किलोमीटरवर होतं. आणि तिथून रस्ता बंद केलेला. त्याचं कारण म्हणजे वारीची सगळी माणसं वगैरे तिथे होती आणि खूप ट्रॅफिक वगैरे ह्या सगळ्या गोष्टींमुळे रस्ता बंद केलेला. आणि हे त्यांनी पूर्वी म्हणजे पहिला काहीच बोर्ड वगैरे न लावल्यामुळे तिथे आम्ही पोचल्यानंतर आम्हाला कळालं की रस्ता पुढचा बंद आहे. आणि त्यानंतर अगदी तासभर आमचा तिथेच गेला रस्ता शोधायला, कारण रिटर्न तर आम्ही जाऊ शकत नव्हतो. कारण रिटर्न जाणं तितकंच काही फायदेशीर वाटत नव्हतं. त्याच्यामुळे आम्ही तिथल्याच गावकऱ्यांना म्हणा किंवा जी वारीला आलेली माणसं होती त्यांना सगळ्यांना विचारलं. पण जी वारीला आलेली माणसं असतात ती सुद्धा बाहेरूनच आलेली असतात, त्याच्यामुळे त्यांना सुद्धा माहिती नव्हतं. म्हणजे काही जण लेफ्टला जावा, काही जण राईटला जावा, आणि तिथे जाऊन आम्ही पुन्हा फसत होतो. त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये 1 तास गेला. आणि त्यानंतर फायनली गावकऱ्यांना विचारून वगैरे आम्हाला रस्ता भेटला. आणि त्यानंतर आता आम्ही नाही म्हटलं तरी 1-1.5 तास लेट झाला आहे, पण गाडी तितकी फिरली नाही. म्हणजे गावातल्या गावातच इकडनं तिकडं असं झालं, पण तितकी काही फिरली नाही. पण आम्ही फायनली पोचलो. आता म्हणजे घरी पोचलेलो नाही आहे, पण मेन रोडवर पोचलेलो आहेत. आता म्हटलं इथे थोडासा नाश्ता करूयात आणि मग इथून निघूयात. खरंच जर समजा रस्ता वगैरे बंद केला तर त्यांनी अगोदर थोडं लावायला हवं होतं, मग चुकामुक झाली नसते. कारण आमच्या मागे सुद्धा खूप गाड्या होत्या आणि पुढे सुद्धा खूप गाड्या होत्या. पण कसं तरी आम्हाला तरी रस्ता भेटला आहे. चला आता थोडा नाश्ता करून घेतो आणि मग नंतर घरी पोचू. पूजेची आत्ता आठवण येते. तर आता वाजलेले आहेत रात्रीचे 2:30. घरी पोचलो आम्ही. आणि आजचा व्लॉग कसा वाटला हे नक्की सांगा, कमेंट करा. आणि इथून पुढचे लग्नाचे खूप छान छान व्हिडिओ येणार आहेत, तर नक्की पाहायला विसरू नका.